चला तर आज आहे आपल्या ट्रिपचा डे 2. तर आज आम्ही अलिबाग बीच आणि कुलाबा किल्ल्याला आलो आहे आणि 20-25 मिनिटाचा डिस्टन्स आहे. आपण चालत जायला खूप छान वाटतं. चालत जायला दिसताना दिसतं की ते खूप लांब आहे, पण त्यातून पाणी आणि रेतीतून समुद्रावरून चालत चालत जाताना वा वा खूप छान वाटतं. आम्ही आज कुलाबा किल्ल्यात आलोय आणि तिथून पायी चालत आलोय. आता किल्ला जवळच आहे. तुम्हाला मी चप्पल घातले, आता मी चप्पल नाही घातले, आता मी तो इथे सपाटीवर पाणी. आम्ही दोघी अशी मज्जा करत हसत खेळत दोघी मस्त समुद्रातली पाण्यातून किल्ल्याकडे चालत 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 मस्त निवांत चाललो होतो. आम्ही दोघी खूप खेळत खेळत गेल्यामुळे आम्हाला खूप जास्त वेळ लागला, पण तरी श्रावी काही थकली नाही. मुलं थकतील एवढाही पण डिस्टन्स नाही आहे आणि ऊन वरती भरपूर होतं, पण खाली पाण्यातून जात होतो त्यामुळं काहीच ऊन लागत नव्हतं आणि समुद्राच्या आसपास फिरणारा वारा. आता किल्ला जवळजवळ दिसायला लागला आहे समोर. आज श्रावी तुम्हाला सगळा किल्ला दाखवणार आहे. तर पहा, ती तुम्हाला किल्ला दाखवून आणि एक्सप्लेनही करत. आम्हालाही दोघींनाही किल्ल्याविषयी एवढं काही माहीत नाही आहे, पण आपल्या महाराजांचे किल्ले आहेत, हळूहळू आपण त्याची माहिती घेतली पाहिजे. सो पाहूया आपण. तुम्हाला दिसतंय पाठीमागं किल्ला आलेला आहे. चला, इकडे आम्ही तिकीट काढलेले. तिथंच एक आजी म्हणत होते की बोरं, आवळे, कैरी, खूप काय काय गोष्टी होत्या त्यांच्याकडे, आम्ही घेतल्यात. आता आम्ही किल्ल्यावर आले. श्रावी सांगते. चला, हे मेन गेट आहे किल्ल्याचं, जिथे श्रावी उभी राहिली आहे आणि त्याच्या समोरच तिकीट काउंटर आहे. तिकीट काढायचं आणि ह्या गेटमध्ये सरळ आतमध्ये जायचं. चला तर जाऊया आतमध्ये. आता फायनली आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केली आहे. इथे देवाचं मंदिर होतं. हे किल्ल्यात मोठं मंदिर आहे, ज्यात महादेवाचं मंदिर पण आहे, हनुमानाचं मंदिर पण आहे आणि ही किल्ल्यातली एक खूप मोठी चौकोनी आकाराची विहीर आहे. आता हे मंदिर गणपतीचं आहे. पहिले आम्ही गणेशाचं दर्शन घेतलं. मग गणेशाचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही इकडनं चालत 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 हनुमानाच्या मंदिरात गेलो आहे. हनुमानाचं मंदिर म्हणजे मंदिर नाही आहे, बाहेर ओढ्यावर छोटंसं ओपन मंदिर बनवलेलं आहे. तिथं हनुमानाची छान मूर्ती आहे. हे बघा, अशी मूर्ती आहे. मग बाहेर इकडे तुळशी वृंदावन होतं आणि आता नेहमीप्रमाणे नंदीच्या कानात काहीतरी सांगितले आणि आपण आता महादेवाच्या मंदिरात आलो आहे. महादेवाचं मंदिर घेऊन आम्ही आता किल्ला चढून वरतून गेलो आहे. हा एक दरवाजा होता, ज्यातून पूर्णपणे पाठीमागे समुद्र दिसत होता. पहा, किती छान वाटतंय. असली हवा चालली होती, इतकं छान क्लायमेट होतं. ऊन होतं पण उन्हाचं भान नव्हतं. असंच किल्ला चालत 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 आम्ही पूर्ण किल्ला असं फिरलो आहे. तो असं थोडंसं अंतर होतं, उन्हामुळे नंतर श्रावी थकली. आता फायनली म्हटलं किल्ला पाहून झाला, चला. आणि तिला एक्साइटमेंट होती की आपल्याला आता बीचमध्ये पाण्यात खेळायला जायचं आहे, त्यामुळे पटपट फिरून घेतलं आणि आम्ही निघालो. आता रिटर्न परत आम्ही पायी चालत चालत समुद्राच्या कडेला जायचं ठरवलं. कडेला आल्यावर आम्ही ही राईड घेतली दोघींनी एक. त्यानंतर आम्ही चॉकलेट आणि हा व्हिडिओ संपला. कसा वाटला व्हिडिओ नक्की. हे सगळं झाल्यावर आम्ही थोडीशी शॉपिंग केली आणि रूमवर गेलो, आराम केला आणि परत रात्री बीचला आलो आणि मस्त थोडंसं बीचचं क्लायमेट पाहिलं, जेवण केलं आणि झोप.